जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेत दासबोधाची उजळणी चालू आहे आणि 9व्या दशकातील 4था समास आपण पाहतोय. एक अतिशय महत्त्वाची ओवी आली आणि त्या ओवीवरती येऊन कालचं निरूपण समाप्त झालं. जितुके जाणोन सांडिले तितुके दृश्य बोलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. समर्थ आपल्याला हे सांगतायत की जो आत्मा आहे तो खरा जाणणारा आहे. तिथनं जाणणं घडतं, पण जेव्हा ते घडतं तेव्हा ते इंद्रियांच्या पडद्यांमधून घडतं. त्यामुळं आपल्याला असा भास होतो की इंद्रियांनी जाणलेला आहे. आपण जो खरा जाणता आहे त्याला जर जाणलं तर त्याच्याशी आपण अनन्य होऊन जातो, हे त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्या पुढे ते त्याची प्रक्रिया सांगतात. जितुके जाणोन सांडिले तितुके दृश्य बोलांडिले. आपण एक साधं उदाहरण पाहूया. चित्रकलेमध्ये लेअरिंग किंवा कंपोजिटिंग नावाची एक पद्धत आहे. म्हणजे काय करायचं, समजा गुलाबाचं चित्र काढायचं आहे, तर गुलाबाची जी आउटर लेअर आहे त्याचा एक पदर, त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जे काही आहे त्याच्या डिझाईनचा एक पदर, त्याच्यानंतर गुलाबावरती समजा प्रकाश पडला असेल तर त्या प्रकाशामुळं गुलाब कसा दिसेल त्याचा एक पदर. असे काही पदर एकमेकांवरती ठेवून शेवटी एक चित्र वरती येतं. हा प्रयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. समजा एक असं चित्र काढायचं आहे ज्याच्यामध्ये खोली आहे, डेप्थ आहे, म्हणजे ते 2D नसून 3D दाखवायचं आहे, तरीसुद्धा अशा प्रकारचं शास्त्र वापरलं जातं. नाहीतर एका सपाट पृष्ठभागावरती चित्र पाहिलं तर डोंगरही त्याच पृष्ठभागावर, नदी पण त्याच पृष्ठभागावर, शेत पण तिथेच, शेतातला मजूर पण तिथेच असं दिसतं. पण लेयर्ड किंवा कंपोजिटिंगमध्ये असा प्रभाव पाडता येतो की शेत पुढे आहे, मजूर त्या शेतात मागे आहे आणि डोंगर त्याच्यापेक्षा खूप मागे आहे, नदी मात्र शेताच्या जवळून वाहते. पदर जसजसे आपण करू तसा तसा चित्राचा प्रभाव आपल्या समोर येतो. आता हा जो विषय समर्थ सांगतायत हा आपण या दृष्टीनं पाहूया, म्हणजे आपल्याला कळायला सोपा जाईल. आपल्याला समोरचं दृश्य दिसतं जे काही आहे ते, पण ते दिसत असताना मध्ये काही पदर असतात आणि त्यामुळं त्याचं ज्ञान होतं. सगळ्यांनी शाळेत शिकला असेल की आपल्या डोळ्यामध्ये एक बाहुली आहे. त्या बाहुलीच्या मार्फत आपण जे पाहतो त्याची उलटी प्रतिमा डोळ्याच्या आतल्या पडद्यावर उमटते. ती प्रतिमा मेंदू सुलटी करतो आणि आपल्याला सुलट चित्र दाखवतो. आता यामध्ये कोणकोणते पदर आले पहा. पहिल्यांदा बाहेरचं जे आवरण आहे डोळ्याचं, तिथून प्रकाश आत गेला, मग बाहुलीपर्यंत गेला, बाहुलीतून आतल्या पडद्यापर्यंत गेला, तिथे उलटी प्रतिमा झाली, ती उलटी आहे असं मेंदूला कळवण्यात आलं. अर्थातच हे सिग्नल मार्फत होतं. मेंदूपर्यंत ते पोहोचलं की मेंदू ते सुलट करतो. आता हे सुलट करायचं ज्ञान मेंदूपाशी कुठे आलं, ते पण इलेक्ट्रिकलीच ऑपरेट होतं आणि मग आपल्याला समोरची वस्तू सुलट आहे असं दिसतं. आता दिसतं का भासतं? अध्यात्मशास्त्र असं सांगतं की भासतं, आणि आजचं वैद्यकशास्त्रही सांगतं की हा भासच आहे. प्रत्यक्षात पाहणं घडलेलंच नाही आहे. ती वस्तू जिथे आहे तिथे आहे, मध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल जे काही करतात त्यामुळं असं वाटतं की ती वस्तू दिसत आहे. आता हा भास, पण भासाला अनुभवणारा तिथे कुणीतरी आहे म्हणून भासाचं अस्तित्व आहे. जादूगार काहीही नवीन निर्माण करत नाही. त्याच्याच पाशी लपलेल्या गोष्टी तो हात चलाखीनं वरती काढून दाखवतो. मग आपल्याला जादू कळते. पण जादू पाहणारे आपण नसू तर जादू होईल का? नाही. जादूगार त्यांनी लपवलेल्या वस्तू जिथल्या तिथं आहेत. पाहणारे आपण तिथे आलो की मग त्याची जादू निर्माण होते, ती भासात्मक. तसं दृश्याचं ज्ञान आहे. समर्थ म्हणतायत, जितुके जाणोन सांडिले.
जाणणं घडत आहे, पण ज्या ज्या माध्यमातून ते घडत आहे त्या प्रत्येक माध्यमाला टाकून द्यायचं. आता कल्पनेनं आपण हे कसं करता येईल ते स्थूलातल्या उदाहरणातनं शिकूया. आत्ता आपण डोळ्यांचं स्थूल उदाहरण पाहिलं. तर कल्पना करा की डोळा बंद केला तर आता तो प्रकाश आत जाणार नाही. म्हणजे प्रतिमा समोर आहे याचं ज्ञान आत येणारच नाही. प्रकाश आला नाही तर मग आत उलटी प्रतिमा घडणं हे पण घडणार नाही. ते घडलं नाही तर प्रतिमा आहे हे मेंदूकडनं सांगितलंही जाणार नाही. म्हणजे पुढचे पदर आपोआप बंद होत गेले आणि मग पुढे अंधार आहे असा निष्कर्ष निघाला. आता हेच आपल्या आतमध्ये जिथून जाणीव घडते तिथे आपल्याला करायचं आहे असं समर्थ सांगतायत. अर्थातच हे अत्यंत सूक्ष्म आहे. अहो, हा बोधच त्या साधकासाठी दिलेला आहे जो अनन्य भावानं सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये अनेक वर्ष झिजत आहे. त्यानं आत्मज्ञानापर्यंत पोहोचायचं कसं? त्यानं जर पोहोचायचं असेल तर त्याला त्याचं जाणपणा टाकावं लागेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी आणून ठेवलाय पहा, तो मी त्याला टाकावाच लागेल. कालच आपण माऊलींची ओवी पाहिली, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले. तो मी काढणं म्हणजेच प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक पदर बाजूला करत करत आतमध्ये पोहोचणं. आता हे घडतं नामाच्या आणि ध्यानाच्या सखोल बैठकीमध्ये. काम करता करता येता जाता केलेल्या नामामध्ये असे पदर टाकता येत नाहीत. जितुके जाणून सांडिले ही प्रक्रिया करता येत नाही. त्याला बसूनच डोळे मिटूनच अभ्यास करावा लागतो आणि तो कसा करायचा याचं मार्गदर्शन सद्गुरूंकडून घ्यावं लागतं. डोळे मिटल्यानंतर आपली हालचाल होते ती प्रथम वृत्तींच्या ठिकाणी होते. आपल्याला एकदम असं वाटतं की विचार आलेले आहेत, पण वृत्तींशिवाय विचार आलेले असत नाहीत. वृत्ती असते आणि मग नंतर विचार असतात. काही शास्त्रकार वृत्ती म्हणजेच विचार असं म्हणतात, पण ते तसं नाही. वृत्तीच्या ठिकाणी शब्द असत नाही. निशब्द जी हालचाल झालेली आहे आपल्या आत्मस्वरूपावरती, तिथे वृत्ती आहे. वृत्ती नंतर संस्कारांशी मिसळते आणि मग तिथून विचार प्रगट होतो. संस्कार आणि वृत्ती याचं मिश्रण विचाराच्या रूपानं आपल्या समोर आलेलं असतं. त्या संस्कारांमध्ये आपल्या भाषेचा पण संस्कार आहे. आईवडिलांचा आपण लहानपणापासून जे पाहिलं, जे काही मित्रमैत्रिणींमध्ये प्रत्येक संगतीमध्ये अनुभवलं, अगदी काही मिनिटांपूर्वी मोबाईलमध्ये आपण जे पाहिलं, ते सगळं त्या संस्कारांपाशी आहे. त्या संस्कारांचा वृत्तीशी संगम होतो आणि मग शब्दरूपानं ती वृत्ती समोर उभी राहते, ज्याला आपण विचार म्हणतो. पहा, जर आपल्याला सांगितलं की शब्द नाहीत असा एखादा विचार सांगा पाहू, तर आपल्याला सांगताच येणार नाही. शब्द हाच विचार रूपानं समोर आलेला आहे. आता समजा मिसळ खावी अशी वृत्ती आली, तर जेव्हा वृत्ती उमटते तेव्हा शब्द असत नाही. मग ती का उमटते? कारण तिथं सत्व रज तम या गुणांचं मिश्रण आहे. म्हणून जेव्हा रजोगुणाचा प्रभाव आहे तेव्हा अन्नपदार्थ, त्यांचे सुगंध, त्यातील एखाद्या अन्नपदार्थाचा पूर्वी अनुभव घेतला असेल तर त्या संस्कारांसहित वृत्ती, मग त्याची चव असेल किंवा ती चव अनुभवल्यानंतरची आठवण असेल, काहीही असेल, किंवा कामवासना, स्त्री किंवा पुरुष या संबंधीच्या वृत्ती, शरीराशी संबंधित असलेल्या वृत्ती, कपडे किंवा सौंदर्य याविषयीच्या वृत्ती, संगीत, ताल याविषयीच्या वृत्ती. अनेक प्रकार आहेत रजोगुणांचे. आपल्याला एखादं निसर्ग सौंदर्य कधी आवडलं असेल तर त्यासंबंधीची वृत्ती. तमोगुणाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर दुसऱ्याचं वाईट करणं, एखाद्याला मारून टाकणं, नुकसान करणं, अशा अनेक प्रकारच्या वृत्ती. किंवा आळस, कंटाळा किंवा झोप येणं. पुन्हा रजोगुणाचा प्रादुर्भाव वाढला तर कुणाबद्दल तरी असूया, मत्सर, आपल्याकडे हे का नाही, आपल्याकडे ते का नाही, अशा प्रकारच्या वृत्ती. जर भाग्यानं सत्वगुणाचा प्रादुर्भाव आला तर मग भगवंताबद्दलचे विचार, भगवंताच्या नामाबद्दलचे विचार किंवा आपल्या सद्गुरूंची आठवण
सद्गुरूंच्या उपदेशांची आठवण किंवा कल्पनेनं सद्गुरूंच्या ठिकाणी जाणं, त्यांची पूजा करणं, दर्शन घेणं, अशा प्रकारच्या वृत्ती. पण ह्या उमटतात तेव्हा तिथे शब्द असत नाहीत. संस्कार जेव्हा मिसळले जातात तेव्हा तिथे शब्द उत्पन्न होतात. म्हणून पहा, आपण मराठी आहोत आणि समजा आपल्याला इंग्रजी, हिंदी किंवा फ्रेंच, जर्मन अशा भाषा येत असतील तर त्याच भाषेचा आधार घेऊन विचार समोर येतो. आपल्याला जी भाषा माहीतच नाही त्या भाषेत विचार कदापि येत नाही. म्हणजेच संस्कारांमध्ये भाषेचाही संस्कार आहे. तो मिसळला वृत्तीशी की विचार आपल्यापुढे समोर आला. अशा वेगवेगळ्या पदरांमधून आपल्यासमोर विचार आलेला आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की हे सगळे पदर दूर केले पाहिजेत. इथं फक्त विचाराचं उदाहरण घेतले बरं का. अशा अनेक गोष्टी आपल्या अंतरात घडतात. मूलतः जिथे आपल्याला ज्ञान होतं असं वाटत असतं तिथेच अनेक पदरांमधून ते येत येत आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. सगळे पदर बाजूला करायचे म्हणजेच प्रत्येक पदराला साक्षीत्वानं पाहून हे आपण नाही, इथे आपण नाही याचा विवेक करून पुन्हा आत शिरत जायचं. हा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच विचार आला तर बाजूला करणं, वृत्ती आली तर ती शमवणं, ती वाढू न देणं. मग विचार थांबवून जाणार कुठं? त्याला आत्म्यामध्येच मुरवावं लागतं. वृत्तीवर उठू द्यायची नाही, तिला शमवायचं तर तिला आत्म्यामध्येच शमवावं लागतं. हेच भगवान गीतेमध्ये 6व्या अध्यायात सांगतात. यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्यैतद आत्मन्येव वशम नयेत. जिथे जिथे मन जाईल, जिथे जिथे वृत्ती जाईल तिथून तिला मागं खेचून आणावं आणि आत्म्यामध्ये मुरवावं. आता वृत्ती डोळ्याला दिसत नाही, हातांना जाणवत नाही की तिला खेचलं आणि आत्मा तर अदृश्यच आहे. मग आत्म्यात मुरवायचं म्हणजे काय? म्हणजेच शांत राहायचं पूर्णपणे साक्षीत्वामध्ये की ती वृत्ती आपोआप आत्म्यामध्येच मुरते. पाणी खूप ढवळलं, फेस आला, नुसतं शांत सोडलं तर आपोआप काय होतं? पाण्याला आलेली गती शांत होतेच ना. फेस जरी आला तरी तो पाण्यात मुरून जातो. पहा, साबणाचा पुष्कळ फेस जरी केला तरी शेवटी फेस शांत होतो आणि पाणीच दिसायला लागतं. तसं वृत्ती आपोआप आत्म्यामध्येच विलीन होऊन जातात. तितका वेळ मात्र त्याला आपण दिला पाहिजे. आता इथे निश्चय साधकाच्या कामी येतो असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य असं की भगवान भगवद्गीतेमध्ये काही गोष्टी ज्या सांगत नाहीत त्याचाही सूक्ष्मतेनं माऊलींनी उल्लेख करून विस्तार केलेला आहे. ज्यांना आपल्या ताटामध्ये अमृत पडलेलं आहे. अशी अलौकिक आहे ज्ञानेश्वरी. या श्लोकाच्या विस्तारामध्ये माऊली म्हणतात, मग मोकलिले जेथ जाईल तेथुनी नियमूची घेऊन येईल, ऐसेनी स्थैर्यची होईल सावियाची की. नियमूची म्हणजे निश्चय. निश्चय जो आहे आपला आत्मस्वरूपाचा. सद्गुरूंनी सांगितलं ना की ते ब्रह्मच तू, तर त्याचा आता निश्चय झालेला आहे की मी ब्रह्मच आहे, अन्य कुणीही नाही, अन्य काहीही नाही. कुठलाही परिणाम म्हणजे मी नाही, कुठलाही अनुभव म्हणजे मी नाही, कुठलंही प्रगटीकरण म्हणजे मी नाही. हा जो निश्चय आहे त्या निश्चयामुळं वृत्ती आपोआप माघारी येते, आत्म्यामध्ये विलीन होऊन जाते. त्या निश्चयामुळंच विचार स्थिर होतो, आत्म्यामध्ये विलीन होऊन जातो. हा निश्चय नसेल तर साधक संभ्रमात पडू शकतो की विचार शांत होत नाहीत, आता काय करायचं, आता काय करायचं असा संभ्रम निर्माण झाला की तो पुन्हा विचारच असतो, वृत्तीच असते आणि मग साधक पुन्हा त्याच्यातच गुंतून राहतो. माऊलींनी इथे मार्ग सांगितला, तेथुनी नियमूची घेऊन येईल. खरं म्हणजे माऊलींनी हा दुसरा उपाय सांगितलाय. पहिली माऊलींची अपेक्षा अशी आहे की एकदा आत्मस्थितीचा निश्चय केला की तिथं आपण स्थिर झालंच पाहिजे. आणि जर मग स्थिर होत नसेल तर मात्र मग माऊली सांगतात की त्याला जिथं जायचं आहे तिथं जाऊ द्यावं. आपण आपल्या आत्मस्थितीत निश्चयानं राहावं. आपोआप वृत्ती येऊन तिथे मुरून जातात. पहा, पहिल्यांदा माऊली म्हणतात, आता नियमूची हा एकला
जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. अगदी थोडक्यात सांगायचं झाल्यास आत्मस्थितीचा अगदी दृढ निश्चय करावा. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, असं माऊली पुढे म्हणतात. म्हणजे या निश्चयानंच जर चित्त स्थिर झालं तर तिथं कामच झालं. मग तो शांत झालाच साधक, तिथे आत्मस्थिती टिकून राहिली. पण जर असं घडलं नाही तर लगेच ते सांगतात, नाही तरी घालावे मोकलुनी. मग मात्र त्याला खुशाल सोडून द्यावं. आता ते सोडून दिल्यानंतरचा उपाय आपण मगाशी पाहिला. मग मोकलिले जेथ जाईल, तेथुनी नियमूची घेऊन येईल. आपण आत्मा आहोत हा निश्चय आपल्यापाशी पक्का आहेच, दृढ आहेच. वृत्ती सांभाळली गेली नाही, ठीक आहे, पण ती वृत्ती आपोआप आत्म्यापाशी येऊन त्याच्यात मिसळून जाईलच. ऐसेनी स्थैर्याची होईल सावियाची की. हे उपाय आहेत. हा अभ्यास जर केला आपण दृढतेनं, तर माऊलींची जी अपेक्षा आहे की आपण निश्चयानं बसल्या बसल्याच स्थिरता येणार, ती मग यायलाच लागते. मग वृत्ती बाहेर धावायला जातच नाही. अर्थात काही वर्षांचा अभ्यास त्यासाठी पाहिजे, तोही सद्गुरूंशी अनन्य राहून भक्तिभावानं केलेला अभ्यास. आता या अभ्यासानं काय साध्य होणार? आपण जे पदर पाहिले मगाशी, ते एक एक पदर गळत जाणार. अगदी सुरुवातीला आपण लेयर्ड चित्राचं उदाहरण पाहिलेलं पहा. एक एक पदर येत जातो आणि मग शेवटी चित्र बनतं. आता हीच प्रक्रिया उलटी करा पाहू. प्रत्येक पदर उचलून बाजूला केला तर शेवटी कागद कोरा राहील. तसे आपण कोरे होऊन जातो. जितुके जाणोन सांडिले, असं तिथं घडून येतं. मग जितके जितके पदर दूर गेले, तितकं तितकं दृश्य दूर गेलं. दृश्याची अनुभूती दूर होत गेली आणि आपण आत्मस्थितीमध्ये स्थिर होत गेलो. मग अर्थातच त्याचा परिणाम असा झाला, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. तोच खरा जाणता आहे आत्मा, त्याला मग जाणलं जातं. मात्र हे मी शिवाय, हे जाणीवे शिवाय नेणीव तर तिथं नाहीच. जाणीवे नेणीवे शिवाय हे जाणलेलं असतं, म्हणून तिथं मीपणाचं मूळ तुटून जातं, असं समर्थ म्हणतायत. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही, असं समर्थांनी लगेच आपल्याला पुढच्या ओळीत सावध केलं. हे घडणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला नाम, ध्यान किंवा योग साधना, कुंडलिनी योग, अनेक प्रकार आहेत साधनांचे. कोणतीही साधना दिलेली असली तरी पर्यवसान यात व्हायला पाहिजे की चितुके जाणून सांडिले, तितुके दृश्य ओलांडिले. दृश्यामध्येच आपण अडकून राहिलो, आपला मी तिथे आपण तसाच ठेवला, तर कुठलीही साधना फलद्रूप होणार नाही. फलद्रूप म्हणजेच जाणत्याला जाणलं जाणार नाही. नामाच्या ठिकाणी जर आपला मी कायम ठेवला, तर नाम मी घेतो, नामस्मरण मायाकडनं घडलं अशी आठवण राहणार आणि ती आठवणच मोक्षापर्यंत जाऊ देणार नाही. तसंच ध्यानाच्या बाबतीत मी ध्यान करतो, माझ्याकडनं ध्यान घडलं, याची स्मृती जरी राहत असेल तरी मी तिथं राहिला, ते ध्यान मोक्षाकडे घेऊन जाणार नाही. प्रत्येक उपासनेमध्ये तिथं त्याग शिकला पाहिजे, समर्पण शिकलं पाहिजे, तर ती उपासना भक्तीचं स्वरूप धारण करेल. नामस्मरणामध्ये नाम घेणारा विसर्जित झाला की नामस्मरण भक्ती तयार होते. ध्यान साधनेमध्ये ध्यान करणारा विसर्जित झाला की मग ती ध्यान भक्ती होते, पादसेवन भक्ती होते. असंच परमार्थामध्ये प्रत्येक साधनेच्या बाबतीत आहे. पण हा गाभा विसरून, म्हणजे आपल्याला स्वतःला ओळखायचं आहे, आपलं जाणपण बाजूला टाकून खऱ्या जाणत्याला जाणायचं आहे, हे जर विसरून आपण कोट्यावधी साधनं जरी केली तरी ती मोक्षापर्यंत जाणार नाहीत, हे समर्थ सांगतायत. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. अर्थातच यासाठी आपल्याला सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. मामा महाराज केळकर म्हणून एक थोर संत होऊन गेले. त्यांचा एक अलौकिक अभंग आहे. खरा जाणता जो आहे तो आत्माच आहे. त्याला जाणायचं कसं, तर शरणागतीनं सद्गुरूंच्या ठिकाणी शरण जाऊन ती साधना करून. हे त्यांनी या अभंगात मांडताना
शब्द कशा खुबीनं वापरलेत पहा. मामा महाराज म्हणतात, जाणत्यासी जो शरण जाईना, सौख्य तोवरी नाही रे मना. अजाणता घडे व्यर्थ बापुडे, जाणत्यास ते ज्ञान रोकडे. काय तामसा काय राजसा, सात्विका सवे सौख्य तापसा. जाणता असे हृदयी तो वसे, त्यासी विसरसी जाण तू कसे. जाण पण ते स्मरण जाणीगा, विस्मरण ते नेणपण गा. जाण ते गुरु जाण त्या सवे, दास राहतो पूर्ण वैभवे. अतिशय अलौकिक अभंग. मामा महाराज म्हणतात, जाणत्यासी जो शरण जाईना, सौख्य तोवरी नाही रे मना. जोपर्यंत जाणत्याला म्हणजे आपल्या आत्म्याला आपण शरण जाणार नाही, तोपर्यंत सौख्य मिळणार नाही. खरं सौख्य बरं का, म्हणजे आत्मसुख. जिथे एकपणच आहे, द्वैत नाही, असं सुख. जिथं विस्मरण आहे आपल्या स्वरूपाचं, तिथंच नेणपण आहे. आणि जिथं स्मरण आहे आपल्या स्वरूपाचं, तिथं जाणपण आहे. हे दोन्हीही बाजूला टाकावं लागतं आणि ते सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये घडतं. जाण ते गुरु, जे आत्म्याला जाणणारे आहेत ते सद्गुरू आहेत, किंवा त्या सद्गुरूंना तू ओळख. जाण ते गुरु असं दोन्ही प्रकारे मामा महाराज म्हणतात. आणि त्यांना शरण जाऊनच ही विद्या शिकून घे. ज्यांनी नेणीव आणि जाणीव दोन्हीही जाऊन खरा जाणता जो आहे तो समजून येईल. दुसरीकडे कुठेही सुख नाही, समाधान नाही, दुसरीकडे कुठेही ज्ञान नाही. मग हा जो जाणत्याला जाणण्याचा प्रवास आहे, त्यामध्ये बाजूला काय पडलं? जे जे अनुभवाला येतं, जे जे वृत्तीवरती येतं, जे जे द्वैतातून कळतं, ते सगळं बाजूला पडलं. त्यालाच वैदांतिक भाषेत माया असं म्हणतात. आणि मग ती बाजूला पडल्यानंतर जे सत्य शिल्लक राहिलेलं असतं, म्हणजे आपलं स्वरूप, त्याला ब्रह्म असं म्हणतात. यालाच ओळखा असं समर्थ पुढच्याच ओळीत सांगतात. माया ब्रह्म ओळखावे, आपण असं आपण जाणावे. हाच विषय आत्ता आपण विस्तृतपणे पाहिला. समर्थ म्हणतात, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म. हे जर घडून आलं, आपणास आपण जाणणं, तरच जन्म मरण चुकेल, अन्यथा नाही. पुढे आता समर्थ काय म्हणतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.